दे अजून जाऊ द्या अजून मित्रांनो नमस्कार, मी राहुल जगताप मराठी गाडी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज आपण परत एकदा आलेलो आहे सेकंड हँड कमर्शियल सेकंड हँड पिकअपचा व्हिडिओ शूट करण्यासाठी नेहमीप्रमाणे हरिओम मोटर्स मध्ये आपल्यासोबत आहेत हरिओम मोटर्स मधून आका दादा. नमस्कार. नमस्कार. जय सद्गुरू सर्वांना. आका दादा, आपला गॅप पडलेला आहे. बरोबर. प्रत्येक व्हिडिओ छान स्टॉकचा घेऊन आलेलो आपण यावेळेस 100%. ठीक. एक थोडक्यात हरिओम मोटर्स बद्दल, हरिओम मोटर्स कुठे आहे आणि थोडक्यात लोनची प्रोसेस काय असणार आहे ती प्रोसेस सांगा, त्याच्यानंतर आपण स्टॉकला सुरुवात करूया. येस. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार व जय सद्गुरू. आपला हरिओम मोटर्स नावाने दालन आहे. आपला हरिओम मोटर्स गेल्या 2000 सालापासून कार्यरत आहे आपल्या सेवेसाठी. हरिओम मोटर्सचा आपला पत्ता सांगायचं झालं तर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. नाशिक पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर हायवेवर इंदू लॉन्चच्या बाजूला आपला हरिओम मोटर्स नावाने दालन आहे. आपण म्हणजे लो सेगमेंट पासून ते पिकअप पर्यंत, त्यानंतर मोठ्या गाड्यांपर्यंत, आयशर वगैरे सर्व गाड्यांमध्ये आपण काम करत असतो. कमर्शियल व्हेकलमध्ये, त्याचप्रमाणे कार्समध्ये सर्व प्रकारच्या व्हेकल्स तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल भेटणार. त्याचसोबत लोन सुविधा देखील उत्कृष्ट अवेलेबल भेटणार. प्रत्येक तालुक्यांमध्ये, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लोनची सुविधाही उपलब्ध भेटणार. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. मग नक्की येऊन एकदा हरिओम मोटर्सला भेट द्या, कारण की भेट दिल्यानंतर तुम्हाला इथल्या स्टॉक बद्दल समजेल व समोरासमोर आल्यावर काही ना काहीतरी आपण मार्ग काढू शकतो व्यवहारात वगैरे. नक्की या, वेळ न वाया घालवता आपण स्टॉकला सुरुवात करू, कारण की स्टॉक खूप सुंदर घेऊन आलेला आहे. सगळ्या व्हरायटीमध्ये तुमच्याकडे आपल्याकडे तुम्हाला माल बघायला भेटणार आहे. ओके, म्हणजे सर्व व्हरायटीमध्ये आपल्याला गाड्या पाहायला मिळणार. ओके, तर इथला जो ऍड्रेस आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिला, इथला जो नंबर आहे डिस्प्लेवर दिला आहे. ऑफिस टाइम मध्ये कॉल करू शकता आणि कुठली गाडी पाहिजे आहे ती तुम्ही आका दादांना विचारू शकता. आणि सर गाड्यांना सॉल्व करूया आपण. येस. आका दादा, आपली पहिली गाडी सर्वात पहिले आपण आता गाडीची घेत आहोत ती बडा दोस्त आहे. 2023च्या डिसेंबर महिन्यातली गाडी आहे. ओके, बडा दोस्त MS16 पासिंग मध्ये, लोकल नंबर जो आपला नगर पासिंग आहे. गाडी एकदम कमी किलोमीटर चाललेली, 25,000 चाललेली. सीटांच्या कॅरीबॅग सुद्धा अजून निघाला नाही. गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहे. इन्शुरन्स नवीन फाडून देऊ. बडा दोस्त 2023च्या डिसेंबर महिन्यातलं, म्हणजे एकच वर्ष आलेलं गाडीला, 1 वर्ष आणि 1 महिना, म्हणजे 13 महिन्यांची गाडी फक्त. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. त्याच्यावर लोन सुविधा देखील उत्कृष्ट अवेलेबल होऊन जाईल. काही विषय नाही. तर एक चांगल्या किमतीमध्ये प्रेक्षकांना आपली गाडी मिळणार. येस. MS16 मध्ये बडा दोस्त पाहू शकतात. कंडिशन व्हिडिओ मध्ये छान कंडिशन मध्ये बडा दोस्त दिलेला आहे. MS16 मधनं अहिल्यानगर पासिंग मध्ये आहे. त्या साईडचे कस्टमर व्हिडिओ पाहत असतील तर MS16 लोकल पासिंग मध्ये बडा दोस्त उपलब्ध आहे नाशिक मध्ये हरिओम मोटर्स मध्ये. तर आता पुढची गाडी जितो आहे. जितो 716 मध्ये 2019चं मॉडेल, MH12 पासिंग मध्ये आहे. पुणा पासिंग, जी आपली पुणा नंबर आहे, पुणा नंबर मध्ये गाडी आहे. गाडी खूप कडक कंडिशन मध्ये आहे. गाडीचे डॉक्युमेंट देखील तुम्हाला क्लिअर करून भेटणार. जितोला ऍव्हरेज पण चांगला आहे. 25च्या आसपास जितो ऍव्हरेज पण देते, मायलेज पण देते. खूप छान गाडी आहे. जितोसाठी रिक्वायर येतच असते, त्यांच्यासाठी एकदम छान गाडी आहे. MH12 मध्ये गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. आपण नक्कीच किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करून देऊ. MH12 डिझेल मध्ये जितोय. डिझेल मध्ये जितोय. पुणे नंबर मध्ये MH12 मध्ये जितोय. पाहिजे असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. ताकद आपली पुढची गाडी जी आहे ती महिंद्राची इम्पेरियो सिंगल कॅबिन मध्ये घेऊन आलेला आहे. यावेळेस नेहमी डबल कॅबिन गाड्या आपल्याकडे असतातच, आता यावेळेस सिंगल कॅबिन मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे. गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आहे. गाडीला बारगाव पिंपरी अँगल हुड मारलेला आहे. गाडीचे टायर गाडीचे चांगले, गाडीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लिअर करून भेटणार. सर्व पेपर, इन्शुरन्स माझ्यामध्ये पासिंग चालू आहे. जे काय संपलं असेल ते तुम्हाला क्लिअर करून भेटणार. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. पिकअप एवढा लोड आरामात गाडी घेऊन चालते. त्यानंतर स्पेशियस कॅबिन भेटते. गाडी तुम्हाला कार फील येतो, कारचं फिलिंग आहे पूर्ण. एकदम छान गाडी एकदम. ज्यांचं पिकअप मध्ये बजेट बसत नाही, 16चे पिकअपचं बजेट आणि हिच्या पिकअपच्या बजेटमध्ये कमीत कमी नाही काय म्हणतात 2-3 लाखांचा फरक पडतो. सेम काम करतात दोघी गाड्या.
गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. पेलोड कॅपॅसिटी किती आहे? पेलोड कॅपॅसिटी 1700 किलोची गाडीची. 1700 किलोची. आणि पिकअपची पेलोड कॅपॅसिटी पिकअपची 1300 येते, 1700 येते, 1500 येते. ओके सेम आहे. आणि किमतीमध्ये 2-3 लाखाचा फरक 3 आहे. लाखांचा फरक जवळजवळ पडतो. Imperial 2 ते मध्ये. 2.5 लाखांचा फरक. Imperial सेम आणि महिंद्रा आहे शेवटी. हा शेवटी इंजिन पण याला तेच DI's इंजिन आहे. ओके. महिंद्राचीच गाडी इम्पेरियो. गाडी एकदम कडक आहे. किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. इंजिन मध्ये पिकअप मध्ये काय पिकअपचे इंजिन आणि इम्पेरियोच्या इंजिन मध्ये थोडाफार चेंजेस आहे. पिकअपचं हे साधं इंजिन येतं, M2 इंजिन येतं. हिला थोडंसं स्पीडच्या बाबतीत, कम्फर्टच्या बाबतीत थोडं सॉफ्टनेस दिलेलं आहे. स्वप्न दिलं. हा म्हणजे हे इंजिन झायलोला यायचं, ओके. नंतर शॉर्ट बोलेरोला यायचं, स्कॉर्पिओ CID ला यायचं. ते इंजिन आहे गाडीचं. त्याच्यामध्ये मग लोड ओढण्यासाठी इंजिन कॅपेबल आहे, परफॉर्मन्स एकदम. कसं आहे? खतरनाक एकदम मस्त. छान गाडी एकदम. 2-3 लोडचं. लाखामध्ये स्वस्त पिकअप हो, पेक्षा हो, स्वस्त एकदम. मिळते. ओके. किमतीसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. आता पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती इम्पेरियोच पण डबल कॅबिन मध्ये गाडी आहे. Okay. तिला AC भेटणार आहे, पॉवर स्टेरिंग भेटणार आहे, पॉवर विंडो भेटणार आहे, सेंट्रल लॉकिंग भेटणार आहे. एकदम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला चाललेली गाडी आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टवर चाललेली गाडी. खूप छान गाडी आहे. जास्त वापर गाडीचा झालेला नाही. 4 टायर गाडीचे चांगले. पॉवर विंडो, AC, पॉवर स्टेरिंग, सेंट्रल लॉकिंग, म्युझिक सिस्टम सर्व गाडीमध्ये भेटणार. 2018चं मॉडेल. गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर करून भेटणार. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही एकदा नक्की संपर्क साधा. व आपण आता पुढे जिनिओ पण आहे. पुढचीच गाडी जी आहे सरांनी बोलायच्या ऐवजी मी सांगतो. पुढची गाडी जी आहे ती सेम इम्पेरियोची लहानी बहीण जिनिओ आहे. जिनिओ डबल कॅबिन 2012चं मॉडेल. तिला पण AC आहे. त्यानंतर पॉवर विंडो भेटणार, पॉवर स्टेरिंग भेटणार, सेंट्रल लॉकिंग भेटणार. दोघींच्या कॅबिन ट्रॉली जी आहे ते एकदम छान असते. म्हणजे मागची जी ट्रॉलीचा जो स्पेस असतो तो बोलेरो कॅम्परपेक्षा जास्त वाईड असतो, जास्त विड्थला पण जास्त मोठा असतो. आणि सेम काम करते बोलेरो पिकअप कॅम्पर सारखंच. नक्की. किमतीमध्ये पण भरपूर तफावत भेटून जातो. ही 2012ची आणि पहिली इम्पेरियो दाखवली आपण ती 2018ची. दोघी गाड्या एकदम सुंदर आहे. किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. इम्पेरियो पाहिली 2018ची, त्याच्यानंतर हा. जेनिओ पाहिली 2012च्या. 12. दोन्ही गाड्या उपलब्ध आहेत. हिरो मोटर्स नाशिकमध्ये. व्हिडिओमध्ये कंडिशन मी पाहिली असेल. दादा आपली पुढची गाडी. पुढची गाडी जी आहे आता बोलेरोचा म्हणजे पिकअपला आपण सुरुवात करू. ओके. बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस 2022चं मॉडेल घेऊन आलेलं आहे. 2022ची गाडी सिंगल ओनर. गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर करून भेटणार. गाडीला मालेगाव बॉडी बांधलेली आहे. कडक कंडिशन मध्ये गाडी एकदम. टायर गाडीचे बटन 56,000 किलोमीटर गाडी चाललेली. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. लोन सुविधा देखील उत्कृष्ट अवेलेबल तिच्यावरती होऊन जाणार. काही विषय नाही. की जास्तीत म्हणजे जास्त जवळजवळ load होईल. 40-50 हजार रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये पिकअपचं काम होऊन जातं आजकाल एकदम. आणि आपण तुम्हाला मालक बनवू. चांगले तुमचे डॉक्युमेंट्स असणार. जे सिव्हिल उत्कृष्ट असेल, त्यानंतर डॉक्युमेंट चांगले असणार. घर स्वतःचं, शेती वगैरे अमुक या गोष्टी सगळ्या क्रायटेरियामध्ये बसल्या तर 50,000 रुपयाच्या डाऊन पेमेंटवर सुद्धा तुम्ही मालक बनू शकता. ओके. म्हणजे सर्व डॉक्युमेंटची कागदपत्राची काय पूर्तता काय केसमध्ये केल्यानंतर सर 20, 25, 30 हजार रुपयात सुद्धा देखील पिकअपचे मालक झाले लोक. दिलेली आपण. काही काही गाड्यांवर तर 100% फंडिंग होऊन गेलेली. फुल लोन. काही काही गाड्यांवर फुल लोन सुद्धा होऊन गेलं. पण त्याच्यासाठी डॉक्युमेंट तेवढे स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा म्हणजे लोन करायला जर आपल्याला हे होतं. ओके. डॉक्युमेंट स्ट्रॉंग असेल तर सिव्हिल पण स्ट्रॉंग असेल आणि जास्तीत जास्त लोन गाडीवरती करण्यात येईल. हा. तर पिकअप पाहिजे असेल छान कंडिशन मध्ये. ही पिकअप तुम्हाला मिळते मोटर्स नाशिकमध्ये. आता दादा पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी 21 ची मॅक्सी ट्रक आणलेली आहे तुमच्यासाठी. गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आहे. 06 पासिंग मध्ये आहे, रायगड पासिंग मध्ये. गाडीचे पाटे वगैरे सगळे एकदम कम्प्लीट आहे. त्यानंतर गाडीला बॉडी सुद्धा तुम्ही बघू शकता. बॉडी सुद्धा एकदम कडक बांधलेली आहे. पंजाबचं स्टीलचं आपलं कॅरियर आहे. एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी आहे. 21 ची गाडी. गाडीवर लोन सुविधा चांगली उपलब्ध आहे. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. संपर्क करू शकता. छान कंडिशन मध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही गाडी पाहिली असेल. आता पुढची गाडी कुठली आहे? पुढची गाडी जी आहे आपली ती बोलेरो मॅक्सी ट्रक प्लसच आहे. 2014चं मॉडेल आहे. MH04 ठाणा पासिंग मध्ये गाडी आहे. 8211 नंबर आहे गाडी. गाडी कडक कंडिशन मध्ये. म्हणजे 14च्या गाडी म्हणजे काही काहींचं बजेट लो पण असतं. आता 11 आणि 12ची पण छोटी पिकअप होती पण त्या सोल्ड आउट झाल्या काल परवाच्या. त्याच्यामुळे ती व्हिडिओत नाही घेता आली. त्यानंतर बोलेरो कॅम्पर पण होती 18ची. ती पण सोल्ड आउट झाली. नाही तर बऱ्याच गाड्या एवढ्या महिन्यात सोल्ड आउट झाल्या. त्याच्यामुळे त्या घेता नाही आल्या. ही 2014ची गाडी. गाडी ठाणा पासिंग मध्ये आहे. लाकडी बॉडी वगैरे गाडीला कम्प्लीट आहे पूर्ण. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. लोन सुविधा देखील 50-60 हजार रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा तिच्यावर लोन होऊन जाईल 100%. 50,000 मध्ये गाडी घेऊन जाऊ शकता. कंडिशन पाहिली. आता पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्सी ट्रक प्लसच आहे. 2018चं मॉडेल आहे. MH48 पासिंग मध्ये आहे. 8828 नंबर आहे गाडीचा. नाही सॉरी MH04 मध्ये गाडी ठाणा पासिंग मध्ये. गाडी कडक कंडिशन मध्ये आहे. गाडीची लाकडी बॉडी, 4 टायर, मालेगाव बॉडी बांधलेली आहे. नवीन ट्रे आहे गाडीला. एकदम सुंदर अशा कंडिशन मध्ये गाडी. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. आणि लोन सुविधा देखील याच्यावरती चांगल्यात चांगली आपण करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला करू. ओके. तर ही सुद्धा छान कंडिशन मध्ये तुम्ही गाडी व्हिडिओमध्ये पाहिली असेल. पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्सी ट्रक प्लसच आहे. 2019चं मॉडेल आहे. गाडी MH03 पासिंग मध्ये आहे. सुंदर कंडिशन आहे. 35,000 किलोमीटर गाडी फक्त चाललेली आहे. नवीन ट्रे, नवीन बॉडी, लाकडी बॉडी, 4 टायर गाडीचे कडक कंडिशन मध्ये गाडी.
गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क 2000 कधीची गाडी? 19 ची गाडी 19 ची हो. फक्त 35,000 चालली. 35,000 किलोमीटर ओरिजिनल रनिंग मॅक्सी ट्रक आहे. मॅक्सी ट्रक आहे 2019 ची गाडी 19 फक्त ची गाडी. 35,000 रनिंग झालेलं आहे गाडीचं. छान कंडिशन मध्ये मॅक्सी ट्रक पाहू शकता. तर ही गाडी सुद्धा तुम्हाला हरिओम मोटर्स नाशिकमध्ये मिळणार आहे. दाखवा दादा पुढची गाडी. पुढची गाडी जी आहे ती बोलेरो मॅक्सी ट्रक प्लसच आहे. 2016चं मॉडेल DI टर्बो मध्ये गाडी आहे. कडक कंडिशन मध्ये गाडी एकदम MH43 पासिंग मध्ये. गाडीला नाशिक बॉडी कॅबिन बांधलेलं आहे. ओके. स्टीलचं कॅरियर आहे, स्टीलचे भाले आहेत, तुम्ही बघू शकताय. DI टर्बो मध्ये गाडी आहे, पंपावाली एकदम वेगळीच रिक्वायरी असते DI टर्बो गाड्यांची. ओके. 16ची गाडी, साधी गाडी BS3. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. 4 टायर गाडीचे कडक भेटणार. गाडीचं मशीन सुद्धा एकदम टाईट आहे, एकदम कडक अशा कंडिशन. 16ची गाडी DI टर्बो वाली पंप हँड पंप वाली गाडी. हँड पंप वाली गाडी. 16ची गाडी कंडिशन मध्ये पाहू शकता तुम्ही. छान कंडिशन मध्ये गाडी दिली. दाखवा दादा आपली पुढची गाडी. 15ची गाडी घेऊन आलेलो आहे. 2015ची गाडी MH03 पासिंग मध्ये. लाकडी बॉडी गाडीला बांधलेली BS4 गाडी आहे. सुंदर अशा कंडिशन मध्ये गाडी. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. 4 टायर गाडीचे कडक भेटणार. मालेगाव बॉडी गाडीला. कुठली मॅक्सी काय? मॅक्सी ट्रक प्लस. मॅक्सी ट्रक आहे. हो. 2015ची ही सुद्धा आहे. साध्या पंपवालीची गाडी नाही BS4 BS4 मोटर. 15ला पण BS4 आणि मग 16ला हा काय स्पेशल गाड्या घेतलेल्या होत्या लोकांनी, म्हणजे ऑर्डर देऊन तेव्हा भेटत होत्या. ओके. त्या रेअर गाड्या होत्या नाही एकदम रेअर गाड्या घेतल्या. कस्टमरच्या मागणीनुसार मागणीनुसार गाड्या घेतल्या. हो. 2015ची BS4 गाडी पाहू शकतो व्हिडिओ छान कंडिशन गाडी दिलेली. दाखवा दादा पुढची आता गाडी. आपण मोठ्या पिकअपचा स्टॉक चालू करणार आहोत. ओके. मोठे पिकअप पण भरपूर आहे, पण जेवढं कव्हर करता आला तेवढं आपण कव्हर करणार आहोत. नक्कीच. 1.7 चा स्टॉक आहे. 1.7 साठी एक स्पेशल रिक्वायरी राहते प्रत्येकाची. जास्त करून 1.7 जव्हार, मोखाडा, वाडा, त्यानंतर नंदुरबार, इकडं हिंगोली, परभणी, वाशिम, नागपूर, म्हणजे नांदेड या भागात भरपूर 1.7 कापसाचं काम असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये जास्त हो, तिला पेलोड कॅपॅसिटी 1700 किलोची असते, त्याच्यामुळं भरपूर रिक्वायरी असते 1.7 ची. ही 1.7 ची पहिली आपण तुमच्यासाठी सादर करत आहोत. 2023चं मॉडेल आहे. लेटेस्ट गाडी एकदम आत्ताची. 23ची गाडी कडक कंडिशन मध्ये. किलोमीटर पण कमी चाललेले आहे. गाडी सिंगल ओनर आहे. गाडीवर HP नाही, काही नाही, म्हणजे प्लेन RC. समोरच्या पार्टीने अजूनपर्यंत लोनच नव्हतं घेतलं गाडीवर. नील RC गाडी. हो, टायर गाडीचे कडक, पेपर गाडीचे चालू भेटणार. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. जर का ही बॉडी तुम्हाला पसंत नसेल, तुम्हाला जर का लाकडी बॉडीची म्हणजे रिक्वायरी असेल का लाकडी बॉडी आम्हाला बांधून द्या, आपण तुम्हाला लाकडी बॉडी गाडीला बांधून देऊ. आणि काहींचा अँगल हुडवर पण काम होऊन जातं, त्याच्यामुळे हिला अँगल हुड ठेवलेला आहे. जशी आहे तशी बांधून समोरच्यांनी आपल्याकडे पाठवली तशी गाडी. हाईट खूप आहे सर. हाईट खूप आहे त्यांचं. ऍक्च्युली ना त्याचं पुठ्ठ्यांचं काम होतं. ओके. पुठ्ठ्यावर चाललेली गाडी माझ्या मते तर 600 किलोच्या वरती लोड तर गाडीने वाहिलेला सुद्धा नाही. ओके ओके ओके. म्हणजे ट्रॉली पण तुम्ही बघू शकता, एकदम नवीन ट्रॉली गाडीची, बरोबर आहे. काही विषय नाही. तर त्याच्यामुळे त्यांना हाईट जास्त, व्हॉल्यूम जास्त बसलं पाहिजे. लोड कमी पण व्हॉल्यूम जास्त बसलं पाहिजे, असं त्यांचं गणित होतं. तर तुम्ही म्हणाल तर लाकडी बॉडी तुम्हाला बांधून देऊ, जी म्हणाल ते नाशिक, मालेगाव म्हणजे बांधून देऊ. त्यानंतर पुढची गाडी 2022ची 1.7च आहे. गाडी फक्त 44,000 चाललेली आहे गाडी आहे. कंपनी ट्रेवर गाडी आहे. नवीन ट्रे आहे गाडीला. 44,000 चाललेली गाडी आहे. गाडीला त्यानंतर 44,000 चाललेली गाडी, गाडीला ट्रे नवा, गाडीचे 4 टायर आता नवे टाकलेले पार्टीने समोरच्या. गाडी कडक कंडिशन मध्ये एकदम. गाडीवर लोन पेपर सर्व गाडीचे चालू आहे. इन्शुरन्स पासिंग सगळं चालू आहे गाडी. ओके. गाडीवर लोन सुद्धा चांगलं होऊन जाईल. तुम्ही म्हणाल तर लाकडी बॉडी बांधून पाहिजे तर लाकडी बॉडी पण बांधून देऊ. आता कंपनी ट्रेवर गाडी 22चं मॉडेल, लोन सुद्धा चांगलं होऊन जाईल. लेटेस्ट कार्य हो, कडक गाडी. तर 2022ची ही मोठी पिकअप होती. हा. तर त्याच्यानंतर 2021ची गाडी 1.7 नाशिक latest. बॉडी कॅबिन मध्ये. हो, आपण लेटेस्ट गाड्या पाहतो. 5 1.7 आहे आपल्याकडे आता सध्या. एक 6वी गाडी ती रेडी होती. ओके. म्हणजे 6 गाड्यांचा 1.7चा लॉट आहे आता आपल्याकडे, स्टॉक अवेलेबल आहे. आता आपण 23ची झाली, 22ची झाली, आता 21ची गाडी आहे. कडक कंडिशन मध्ये गाडी, नाशिक बॉडी कॅबिन गाडीला बांधलेली आहे. स्टीलचं कॅरियर बघू शकताय तुम्ही. गाडीची रनिंग झालेली 25 का 26,000 किलोमीटर. कडक कंडिशन मध्ये गाडीला ट्रे नवा आहे, ट्रॉली बॉडी नवीन आहे, टायर नवे आहे 4चे 4. पेपर गाडीचे सगळे क्लिअर करून भेटणार. 21ची गाडी, गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. लोन सुविधा चांगली आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ. एक्स्ट्रा लॉंग 2021ची गाडी पहिली 1.7. त्याच्यानंतर कुठली गाडी? 2020च्या डिसेंबर महिन्यातली गाडी घेऊन आलेलो 1.7. 1.7. 2020च्या डिसेंबर महिन्यातली गाडी. गाडीचे डॉक्युमेंट सर्व चालू. गाडीवर लोन नाही, HP नाही, काही नाही. नवीन लोन तुम्हाला करून देऊ. गाडीला अँगल हुड आहे. त्यानंतर पुढे स्टीलचं कॅरियर लावलेलं आहे. गाडीवर लोन सुविधा देखील चांगली होऊन जाणार उपलब्ध. 20च्या डिसेंबर महिन्यातली गाडी. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. नक्कीच तुम्हाला व्यवहार आपण जमवून देण्याचा प्रयत्न करू. ही सुद्धा छान कंडिशन मध्ये मोठी पिकअप एक्स्ट्रा लॉंग 20च्या डिसेंबर महिन्यात. 20च्या म्हणजे डिसेंबर ऑलमोस्ट 21च आहे. 21ची गाडी. 20च्या 10 दिवसांची कमतरता 21ला बघ. हो. त्यानंतर पुढची गाडी कुठली? 2018चीच एक्स्ट्रा लॉंग आहे, पण ही 1.5 व्हर्जन मध्ये. ओके. मोठीच येते 9 फुटी, पण हिला 1.5 कॅपॅसिटी दिलेली असते. सुंदर अशा कंडिशन मध्ये गाडी आहे. 2018ची गाडी. गाडीला नाशिक आपलं स्टीलचं कॅरियर लागलेलं आहे.
गाडीची बॉडी देखील चांगली आहे, गाडीचे टायर ओके आहे, गाडीचे पेपर तुम्हाला क्लिअर करून भेटणार. किमतीसाठी तुम्ही गाडीच्या आपल्याला एकदा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 2000 कधीची गाडी होती? 18ची गाडी. 18ची गाडी होती. मोठी पिकअप 18ची 1.7 1.7 1.5 होती. हा ही 1.5 सॉरी. 1.5 म्हणजे आपण आता एक्स्ट्रा लॉंग मध्ये सर 23, 22, 21, 20 आणि आता 18 अशा 5 गाड्या बघितल्या आपण. लेटेस्ट गाड्या होत्या हो, पूर्णपणे आपण. मोठ्या एक्स्ट्रा लॉंग. ओके, तर मित्रांनो हा होता एक्स्ट्रा लॉंग मोठ्या पिकअपचा एक्स्ट्रा लॉंग पिकअपचा हो स्टॉक होता. छान कंडिशन मध्ये गाड्या पाहिल्यात आपण. हा आता 1.3 आहे. आता आपली पुढची गाडी पुढची गाडी सर आता 1.3 घेऊन आलेला आहे. 2019 ची 1.3 सर्व कागदपत्र क्लिअर, नाशिक बॉडी कॅबिन बांधलेली. ओके. चारी टायर गाडीचे बटन, मोठ्या बोनेट वाली गाडी येते, 8 फुटी हिला ट्रॉली येते. ओके. 1.3 ची म्हणजे 1300 ची हिला लिगली पासिंग दिलेली असते. गाडी लोड कॅपॅसिटी तर तशी 3, 3.5, 4 टन पर्यंत मोठी पिकअप घेऊन चालते, काय टेन्शन नाही. पण लिगली पासिंग जी आहे ती 1300 किलोची आहे. गाडीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर. 19 ची गाडी नाशिक बॉडी मध्ये, स्टीलचं कॅरियर, स्टीलचे भाले सगळं कम्प्लीट गाडीला आहे. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. लोन सुविधा चांगली उपलब्ध तुम्हाला आपण करून देतो. गाडी दिसायला पण खूप सुंदर वाटते. एकदम कडक गाडी. छान कंडिशन मध्ये हो. गाडी तुम्ही पाहिली असेल. 1.3 मध्ये नाशिक नंबर मध्ये पण गाड्या येणार आहे 2-3 दिवसात. MH15 मध्ये MH15 मध्ये 2 गाड्या येणार आहे. 1.3 19 च्या गाड्या. मध्ये साधारणतः आजचा वार आहे, म्हणजे आजची तारीख आहे 5 तारीख. साधारणतः तुम्ही असं धरून चला का 10 तारखेच्या आत गाड्या होऊन जातील. 1.3 नाशिक नाशिक मध्ये पाहिजे नंबर असेल हो, तर नाशिक या नंबर मध्ये माहिती सुद्धा गाड्या येणार आहेत. लवकरात लवकर. आता पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 1.3 आहे. 19 चं मॉडेल आहे. MH45 जी अकलूज पासिंग आहे आपली. अकलूज पासिंग मध्ये गाड्या, तिथल्या लोकांची पण भरपूर फोन येत असतात, कॉल्स येत असतात. तिथला लोकल नंबर आहे. MH45 मध्ये गाडी घेऊन आलेला आहे. 2019 ची 1.3 आहे. गाडी तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर कंडिशन मध्ये. चारी टायर गाडीचे कडक, बॉडी सुद्धा एकदम मस्त नाशिक बॉडी बांधलेली आहे गाडीची. गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा. नक्की व्यवहारात कमी जास्त आपण तुम्हाला करून देऊ. MH45 सोलापूर साईडचे हो, कस्टमर अकलूज, अवेलेबल असतील सोलापूर, तर yes. मला 1.3 मध्ये पिकअप पाहिजे असेल तर तुमच्या पासिंग मध्ये गाडी मिळते. कडक गाडी. कारण ती गाडी जी आहे ती पश्चिम पट्ट्यात पूर्णपणे हा, MH45 चालते yes, पूर्णपणे. हो. बारामती साईड किंवा करमाळा, कोरडवाडी या साईडला. तर MH45 मध्ये 1.3 तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिली असाल. छान कंडिशन मध्ये गाडी दिलेली आहे. ऑफर साठी कॉल करा मित्रांनो. सरांचा नंबर डिस्प्लेवर दिला आहे. आता पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 1.3 आहे. MH04 मध्ये आहे. कडक गाडी आहे. हिला कुरिअर वर चाललेली गाडी आहे पोर्टर कंपनीमध्ये. हिला साधा आपला अँगलचा हुड आहे, पण कडक कंडिशन मध्ये गाडी. चारी टायर गाडीचे कडक. 1.3 पॉवर स्टेरिंग मध्ये गाडी. गाडीची का तुम्हाला अपेक्षा असेल लाकडी बॉडी बांधून पाहिजे तर आपण लाकडी बॉडी पण बांधून देऊ. लोन सुविधा देखील चांगली उपलब्ध होऊन जाईल. गाडीवर HP नाही, काही नाही, लोन नाही, नील RC आहे गाडी. 2000 कधीची गाडी ही? 19 ची गाडी. 19 ची गाडी. मोठ्या बोनेटवाली. कुरिअर म्हणजे कमी लोडला गाडी चाललेली. कमी लोडला चाललेली गाडी. एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी. म्हणजे 1.3 जेवढे पण आहे, जेवढे पण 1.7 आहे, म्हणजे आताचा हा जो स्टॉक आहे तो त्याच्याबद्दल नाव ठेवण्यासारखी जागाच नाही. म्हणजे एकदम कडक गाडी. कमी लोडला गाडी. तुम्हाला काय तुम्हाला काय कमतरता वाटते गाड्यांबद्दल ते इथं आल्यावर तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला ते पूर्तता करून देऊ. आमचं कस्टमर नाराज झालेला आम्हाला आवडत. तर तुम्हाला वाटतंय का इथं आम्हाला वाटतंय कमतरता, ते आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ. काय टेन्शन नाही. ही होती 1.3 मध्ये पिकअप. छान कंडिशन मध्ये गाडी दिलेली. आता पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आपण आता फूड व्हॅन घेऊन आलेलो आहे. फूड व्हॅन साठी भरपूर फोन येत असतात. एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो. फक्त 400 किलोमीटर चाललेली गाडी. ओनली 400 किलोमीटर रनिंग. 400 किलोमीटर चाललेली गाडी सर. त्यांच्या कॅरी बॅगा निघाले नाही. गाडीचे कंपनीचे टायर, स्टेपनी सुद्धा अनयुज्ड आहे. स्टेपनी सुद्धा अजूनपर्यंत खोललेली नाही गाडीची. 400 किलोमीटर मध्ये वापरत नाही. फूड व्हॅन म्हटल्यावर काही युज होणार. गाडीला मागं सेटअप कमीत कमी 2.5 लाखांचं सेटअप केलेलं आहे. पूर्ण अल्युमिनियम गॅलनेटच्या पत्रामध्ये काम केलेलं आहे. गाडीला टाकी, त्यानंतर गॅसच्या हे ठेवण्यासाठी जागा पण दिले. गॅसचे पाईप्स आहे. आतमधून खूप छान रॅक्स वगैरे सर्व केलेलं आहे. त्यानंतर मागचा डोर ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं टेबल तयार होतोय. हा इकडचा लेफ्ट साईडचा डोर ओपन केल्यानंतर टेबल तयार होतोय. एकदम प्रॉपर गाडी बनवलेली. मेन म्हणजे या गाडीचं इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे का हिच्या RC वर सुद्धा ओनरनी फूड व्हॅन मेन्शन करून घेतलेलं आहे. फूड व्हॅन मेन्शन करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं असतं, आता समजा आम्ही पण गाड्या विकल्या भरपूर फूड व्हॅन, पण गाड्यांवर ट्रक, पिकअप, बॉडी कॅबिन असं मेन्शन असतं. समजा RTOने आपल्याला पकडलंच इन केस, गाडीचे कागदपत्र जरी क्लिअर असल्या, कारण की एकदा त्याच्यावरती हॉटेल टाकलं गेलं तर RTO पासिंग करत नाही. त्याच्यासाठी फूड व्हॅन मेन्शन पाहिजे RC बुकवर, तेव्हाच गाडी पासिंग करता येते. RTOचे नियम पण कठीण आणि कडक झालेले आहे. त्याच्यामुळे फूड व्हॅन मेन्शन असणं खूप महत्वाचं आहे, कारण की हिला तुम्ही भविष्यात पासिंग पण करू शकता, रिन्युअल पण करू शकता. त्याच्यामुळे याच्यावरती फूड व्हॅन आहे, ऑलरेडी मेन्शन आहे. पॉवर स्टेरिंग मध्ये गाडी आहे. मॅक्सी ट्रक मॉडेल आहे. 5 गिअरवाली गाडी. कडक कंडिशन मध्ये गाडी एकदम. म्हणजे सुप्रो मॅक्सी 19 मॉडेल आहे, पण वापरलेली फक्त 400 किलोमीटर आहे. ओनली 400 किलोमीटर. म्हणजे आमच्या ताब्यात जेव्हा ओनरने दिली तेव्हा 250 किलोमीटर रन झाली होती. तिथून फक्त मुंबईवरून नाशिकला आली तेवढे 150 किलोमीटर वाढले. 400 किलोमीटर रन झालेली गाडी. कडक कंडिशन मध्ये गाडीची किमतीसाठी तुम्ही नक्की संपर्क साधा. लाईव्ह एकदम गाडीला बघून जा. खूप छान गाडी.
तर मित्रांनो गाड्यांचा स्टॉक झालेला आहे. छान कंडिशन मध्ये गाड्या पाहिल्यात आणि सर्व सेगमेंट मधल्या गाड्या आपण हो, पाहिल्यात सगळ्या- आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्या. प्राइस साठी मित्रांनो कॉल करा. सरांचा नंबर जो आहे डिस्प्लेवर दिला आहे आणि ऑफिस टाइम मध्येच कॉल करा आणि छान कंडिशन मध्ये इथं गाड्या मिळतील. आणि इथला जो ऍड्रेस आहे इथला डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. टाका दादा. तुमचे परत एकदा धन्यवाद. थँक्यू सर. आणि तुमचे information मराठी तुम्ही गाडी आपल्या- बाजारचे राहुल सरांचे खूप खूप धन्यवाद आहे जे आम्हाला धन्यवाद. तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. एकदम खूप खूप धन्यवाद कारण की खूप मोठा परिवार हा विकसित सरांच्या माध्यमातून आपला झालेला आहे. त्यामुळे खूप खूप मराठी गाडी बाजारचे व राहुल सरांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मोटर्स सर. धन्यवाद सर. आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूया. Yes, yes. धन्यवाद. धन्यवाद.